पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी। वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू। प्री प्रायमरी नर्सरी LKG UKG आणि अकॅडमी क्लास 1st to 4th। आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य, दर्जेदार शिक्षण, परस्पर संवादी वातावरण, सुधारित ग्रेड, पूर्व तयारी, मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा, पालक उपक्रम, स्पर्धा घेणे, मैदानी खेळ, मजेदार उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद। मोबाईल नंबर 76 20 49 39 19 84 46 09 39 19। पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न, स्वामी समर्थ रेसिडेन्सी, समर्थ मंदिरा पाठीमागे, स्वामी समर्थ नगर, कर्जत। कर्जतच्या श्री हनुमान मंदिराच्या परिसरातील प्रमाण प्रशासनानं काढली पाहिजेत। यासाठी उपोषणाला बसलेले श्री माने, श्री परदेशी, श्री मस्के आणि बोंगाडे दाम्पत्य हे 5 जण अहिल्यानगर मध्ये उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना समर्थन देण्यासाठी आज कर्जत मध्ये हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे आणि या रास्ता रोकोला पाठिंबा देण्यासाठी मी आज आवर्जून इथं उपस्थित आहे। गेल्या काही वर्षांपासून हे बोंगाडे दाम्पत्य हे सातत्यानं संघर्ष करताय। त्यांचा प्लॉट त्यांना दुसऱ्या ठिकाणी दाखवला जातोय आणि म्हणून ते उपोषण करतायत। मागही त्यांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या काळामध्ये त्यांचा मुलगा आजारी पडला। त्या मुलाकडे त्यांना लक्ष देता आलं नाही, दुर्लक्ष झालं। दुर्दैवानं त्या मुलाचा मृत्यू झाला। अशी दुर्दैवी घटना या अतिक्रमणामुळे घडलेली आहे। दुसरा विषय जे हनुमान मंदिर परिसर आहे, सिटी सर्वे नंबर 1, सिटी सर्वे नंबर 244, 245 आणि 247 याची मोजणी झाली। अतिक्रमण काढण्याच्या सूचना आल्या, तहसीलदारांनी गंमत केली। 7 दिवस अगोदर सूचना आल्याच्या नंतर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची प्रेस कधी होते त्याच्याकडे हा लक्ष ठेवून बसला आणि तिकडे जेव्हा प्रेसला अधिकारी बसलेला इकडे JCB चालू केला आणि ते मी पहिले हिंदूच भितार पाडून टाकलं। अरे कुठल्या तुम्ही विश्वास आहे? माझी मागणी आहे प्रशासनाकडे, प्रांत साहेबांनी लिहून दिलाय की आम्ही तात्काळ कारवाई करू। 14/10/2024 ला आचारसंहिता लागली। आता प्रशासनानं तात्काळ, अरे कोंबड्या खाताय, बोकडं खाताय, मंदिराच्या फोटो टाकताय, हे काय तुमच्या बापाचं मंदिर आहे का? 6700 स्क्वेअर फूट मंदिराची जागा गेली कुठं? ही प्रशासनानं तात्काळ मोकळी करून दिली पाहिजे आणि मंदिराच्या परिसरामध्ये कुणीही ज्यांची मंदिरावरती श्रद्धा नाही, ज्यांची देवावरती श्रद्धा नाही, जे देवाला मानत नाही, त्यांनी त्या मंदिर परिसरामध्ये अजिबात फिरकायचं नाही। अशा पद्धतीची कठोर भूमिका ही कर्जतच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि ती आमची सगळ्यांची मागणी आहे। ते अतिक्रमण काढणार कधी लिहून दिलंय तुम्ही, आज तुम्ही त्याच्यावरती कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। तात्काळ तुम्ही ते सगळं अतिक्रमण काढून टाका। कोर्टात जाऊ दिलं तुम्ही लोकांना, कोर्टात जाऊन काही लोकांनी स्टे घेतलाय, एका व्यक्तीने कोर्टामध्ये जाऊन स्टे घेतलाय। 735 गट नंबर, सर्वे नंबर 737 सिटी सर्वे नंबर याची अजून मोजणी झाली नाही। तिथलं अतिक्रमण तुम्ही कधी काढणार आहे? याच्याबद्दल तात्काळ प्रशासनानं भूमिका घेण्याची आवश्यकता आहे आणि हे आमचे सगळे बावळे रस्त्यावरती किती वेळा उतरणार? आता जर तुम्ही नाही कारवाई केली तर मग आमच्या पोरांनी कायदा हातात घेतला तर प्रशासनानं परत बोंबा मारू नये, हे मला प्रशासनाला आवर्जून सांगायचं आहे। परत तुम्ही मला हे असं कसं केलं, मग शेवटी आम्हाला हातात कायदा घ्यावा लागेल। अरे आम्ही या हिंदू राष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहतो। हे जे सगळे आता तुम्ही बघितलं, प्रशासनानं हे बघायला पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री विशाळगडावरचं अतिक्रमण तात्काळ काढून टाकला। किती वर्षापूर्वीची मागणी होती,
ते कुणाला करणं शक्य नव्हतं. प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अतिक्रमण केलं होतं झियाद्यांनी ते सगळं तोडून टाकलेलं आहे. आणि म्हणून इथं अहिल्यानगर जिल्ह्याच्या कलेक्टरनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नुसतं कर्जत नाही, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारची जागा, गाय रान, गावठाण किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही खात्याची जागा, मग ते सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, मग ते ग्राम विकास विभाग असेल, वन खाता असेल, जलसंपदा विभाग असेल, कोणत्याही खात्याच्या जमिनीमध्ये जिहाद्यांनी जर अतिक्रमण केला असेल तर कुणाचीही मुलाहिजा न ठेवता तात्काळ सरकारची जागा जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी तात्काळ ताब्यात घ्यावी आणि तशा पद्धतीच्या सूचना प्रत्येक तहसीलदारांनी प्रांतांना द्याव्यात. तिथं जे काही अतिक्रमण झाले असेल, तिथं काही त्यांनी बांधकाम केली असतील तर ती बांधकाम तात्काळ पाडली पाहिजेत. ही आमच्या आजच्या रास्ता रोकोची मागणी आहे. बरोबर ना? तुमचं काय म्हणणं, तुमचं समर्थन आहे ना? त्यांची जागा आहे, 1 इंच पण जागा सोडली नाही. हे काय तुमच्या बापाची जागा आहे? कोणी पण येत आहे, कुठेही घुसताय, कोणी आणि कुठं पण घर बांधताय, कुठं पण काहीतरी उभा करताय, काहीतरी दगड चार लावताय, परत पुसताय, परत तिथं मोठं बांधकाम करून टाकताय. ही काय तुमच्या बापजाद्याची जागा आहे काय? हे आता असले अजिबात धंदे हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालणार नाही. 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर परिवर्तन होईपर्यंत 2022 पर्यंत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लव्ह जिहादच्या घटना या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. मी जेव्हा 2-3 दिवसाच्या दौऱ्यावरती आलो होतो, मी अहिल्यानगर शहरातल्या एका मुलीच्या आईला भेटलो. तुमच्यावरती आक्रमण करण्याच्या भूमिकेमध्ये असेल तर पहिलं त्या पाकिस्तानमधलं बाबा व्हिडिओ बघ. हे पूर्वीचा भारत राहिलेला नाही आहे, पूर्वीची परिस्थिती नाही आहे. तुमच्याशी चर्चा करू आणि मग मार्ग काढू आणि मग आम्ही शांतता राखू असला उद्योग होणार नाही आहे. तुम्ही 4 गोळ्या घातल्या तर इकडून 100 गोळे घातले जातील अशी आता परिस्थिती भारतामध्ये आहे. आणि अतिरेक्याचे अड्डे तुम्ही बघितले, उद्ध्वस्त केलेले. अरे आपल्याला अभिमान वाटतो. पहिलं नाही तर बघितलं तर आपण सगळं वातावरण 10-15 वर्षापूर्वीचं वातावरण कसं होतं बघा. जे अतिरेकी जगाला पाहिजे होते, नुसते भारताला नाही, अमेरिकेला पाहिजे असणारे, इस्रायलला पाहिजे असणारे अतिरेकी सापडत नव्हते. आणि ते भारताच्या जवानांनी इतकं मोठं काम केलंय. 100 किलोमीटर आतमध्ये घुसून दहशतवाद्यांचे सगळे अड्डे मुळापासून संपून टाकलेले आहेत आणि दहशतवाद्यांची कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त केलेले आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये खानापूर त्याची शिंग कापून टाकली. 20 दिवस झाले. हे काय प्रकरण सुरू आहे? हे असं तसं नाही आहे, ठरवून सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून मंदिर परिसरामध्ये सीसीटीव्ही लावले पाहिजेत. राज्य सरकारला माझी मागणी आहे, सर्व महाराष्ट्रातल्या मंदिराला सूचना द्या की तिथं सीसीटीव्ही लावले पाहिजेत आणि प्रत्येक गावामध्ये धर्म रक्षक बल स्थापन केलं पाहिजे. गाव खेड्यापासून शहरापर्यंत ही आपली सरकारला मागणी आहे. सरकारनं तशा पद्धतीच्या सूचना या महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांना दिल्या पाहिजेत. मित्रांनो, आज जे कर्जत मध्ये घडतंय ते अनेक मंदिरांच्या बाबतीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळं तुम्ही जे पाऊल उचललंय ते पाऊल अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये प्रशासनानं आम्हाला आज सांगावं की आजपासूनच आम्ही ते अतिक्रमण काढतोय, तात्काळ कारवाई करतोय, अन्यथा हिंदू समाज शांत राहणार नाही. तो पूर्ण शक्तीनिशी, पूर्ण ताकदीनं आता या विषयामध्ये उतरलेला आहे. आणि जे उपोषणकर्ते आहेत ते उपोषणकर्ते 14 तारखेपासून अहिल्यानगरला कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणकर्त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना आमची विनंती आहे की तात्काळ त्या उपोषणकर्त्याची दखल घेऊन आणि कर्जत मधल्या या हिंदू भावनांची दखल घेऊन तात्काळ हे अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमध्ये त्वरित कारवाई करावी. आणि आमचा जे मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे आणि आमचं जे हनुमानाचं मंदिर आहे तिथं हे सगळं वातावरण जे दूषित झालेलं आहे, चुकीच्या पद्धतीनं वातावरण तिथं निर्माण केलं जात आहे, त्यापासून सर्व थांबवावं. या मंदिराकरता ज्या जिहादी वृत्तीच्या लोकांनी तिथं काही स्थानिक लोकांच्या मदतीनं पाहिजे
आणि आपल्या सर्व माता भगिनी असतील, युवक असतील, आपल्या सर्वच लोकांना तिथे कुठेतरी दर्शनाला जात असताना कुठेतरी आपल्याला एक मोकळ्या मनानं तिथे जाता आलं पाहिजे। याच्या करता आज रस्ता रोकोचं आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज या ठिकाणी पुकारण्यात आलं होतं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि त्याला मार्गदर्शन करण्याकरता सकाळी जवळपास 9:30 पावणे 10 वाजता या राज्यामधील एक दमदार आमदार पडळकर साहेब हे स्वतः या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहेत आणि त्यांच्या मागणीप्रमाणे इथलच्या आपल्या स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी आपल्याला लेखी स्वरूपाचं आश्वासन देखील दिलेलं आहे। पण आज आपण पाहतो की आज हे लेखी स्वरूपाचं आश्वासन इथं आपल्या महसूल प्रशासनाने प्रांत साहेबांनी आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, पण इथं स्थानिक प्राधिकरण हे नगरपालिका आहे आणि आज इथं जरी रास्ता रोको मोर्चा झाला असला, आज आपण जरी कुठेतरी लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं असलं, पण आज या ठिकाणी आम्ही इथं जे प्रशासन आहे त्याला सांगू इच्छितो की आज हा आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं इथं जो काही रास्ता रोको झालाय हा कुठेतरी एक लोकशाही मार्गाने झालेला आहे। पण आता जर हे तुम्ही लेखी आश्वासन जर पूर्तता केली नाही, दिलेला शब्द दिलेलं वचन हे जर पाळण्यात आलं नाही तर तुम्हाला सांगतो इथं आम्ही सगळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठोकशाही आंदोलन केल्याशिवाय देखील या ठिकाणी राहणार नाही आणि त्या ठिकाणी असणाऱ्या जिहादी लोकांनी जे काही अतिक्रमण केलंय, मंदिरं जर मोकळी होत नसतील, ज्या अहिल्यादेवी होळकरांनी जिथं जिथं मुघलांनी आपली हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली होती त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्या मंदिरांचा एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता आणि त्यांच्या जन्मभूमी असणाऱ्या या ठिकाणी जर असं होत असेल तर एक कदापि आमचा सर्व महाराष्ट्रातील असणारा हिंदू बांधव हे कुठे सहन करणार नाही आणि म्हणून आता हा फक्त लोकशाही मार्गाने झालेला एक वेगळा आपल्याला कुठतरी विनंती या ठिकाणी करण्याकरता आम्ही सगळे बांधव या ठिकाणी आलो। प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की आता हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी आज हे जे सरकार आहे हे तिरंग्याचा सन्मान करणारं सरकार आहे। आज हे सरकार जे आहे हे तिरंग्याचं रक्षण करणारं सरकार आहे आणि इथं जे लोक आज मंदिराच्या कुठेतरी अतिक्रमण करतात, स्वतःचा व्यवसाय करतात, घरं बांधतात, ही लोक हे तिरंग्याचे सन्मान किंवा त्याची आबरू राखण्याचं काम करणारे लोक नाहीत। तर आपण काश्मीरमध्ये पाहिलं की त्यांनी आपल्या लोकांना विचारलं तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या धर्माचा आहे, मग आपल्या ते लोक गेले, त्यांनी सांगितलं कुठला धर्म आहे आणि त्यांना त्यांचं उत्तर देखील दिलं आहे। पण ते थांबणार नाही, आपल्याला पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे जर ते लोक जात विचारून जर आपल्याला गोळ्या घालत असतील तर अजूनही आपल्यातले जे भाईचारा पाळणारे लोक आहेत, हे भाईचारा जोपासणारे लोक आहेत, हे जे निवडणूक आली तर मता करता जे काही जोगवा मागणारे लोक आहेत त्यांनी कुठेतरी डोळे उघडले पाहिजे। ते कुठेतरी सांगतात आम्ही काही ठिकाणी ऐकलं तिथे म्हणले असं नाही घडलं तसं नाही घडलं, आता याचं कोण होती पाहिलं? आता ज्या घडलं त्या लोकांनी तिला सांगितलं की आमच्या पुरुष मंडळीला विचारलं की काय जाते काय धर्म आहे, काही जण तर तुम्हाला सांगतो त्याला ते कलमा पडायला लावलं, त्याला जर पडता आलं त्याला गोळ्या घातल्या। म्हणजे इतकं सगळं हे भारत देशामध्ये घडत असताना कुठेतरी आज आपल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये शहरांमध्ये छोट्या मोठ्या वाडी वस्तीवर जर आपल्याला कुठेतरी याची जरात भागातील आमच्या सर्व विशेषतः हिंदू बांधवांना विनंती राहील की हा प्रश्न फक्त तालुक्यापुरता नाही, हा कर्जतच्या एखाद्या आपल्या नगरपालिका हद्दीतील शहरातला नाही, तर हा सकल हिंदू समाजाचा प्रश्न आहे। उद्याच्या येणाऱ्या आमच्या माय माऊलींचा रक्षणाचा विषय आहे, हा तिरंग्याच्या सन्मानाचा विषय आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने याच्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे। आणि म्हणून आज प्रशासनाला देखील आम्ही सांगतो की आज या ठिकाणी आम्ही सगळेजण तुम्हाला तर सुरुवातीला सांगितलं की लोकशाही मार्गाने आलेलो आहे, लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी सगळे मंडळी इथं कायद्याचं पालन
कुठेतरी आम्ही सगळ्यांनी केलं आहे, पण पुढच्या जर या तुम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केली नाही, आमच्या जर सकल हिंदू समाजाची इथं कुठेतरी अवहेलना होत असेल, यांची जर तुम्ही कुठेतरी चेष्टा करत असाल, तर तुम्हाला सांगतो ते शिवतला त्या झडपीतला किंवा तुमचा नगरपालिकेचा कोण अधिकारी असेल किंवा तुम्ही कोण असाल, तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी तुम्हाला देखील आम्ही तुमची जागा देखील दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे देखील आज तुम्हाला आम्ही सांगतो. कारण तुमच्या सगळ्यांच्या मिटिंगा तिथं जिल्हा परिषदेमध्ये असतात, कलेक्टर ऑफिसमध्ये असतात. कारण हा प्रश्न तुम्हाला सांगतो, हा कुठलाही या वैयक्तिक विषय नाही, तर हा धर्माजिल्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि 13 तारखेला देखील ज्या वेळेला संभाजीनगर सारख्या ठिकाणी ज्या वेळेला तिथं जयंतीचे पोस्टर लावण्याचं काम सुरू होतं, तर एक जिहादी तिथं आला आणि त्यांनी काय केलं त्याचं सुद्धा आमच्याकडे दिलं आहे. म्हणजे त्यावेळेस देखील आपल्यातले काही लोक शांत बसतात की ज्या बाबासाहेबांनी त्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला, घटनेच्या माध्यमातून दिला, तर त्या बाबासाहेबांना सुद्धा हे मानायला तयार नाहीत, त्या तिरंग्याला मानायला तयार नाहीत. ते फक्त मानतात तर तो फक्त जिहाद मानतात, आणि तो मग कुठलाही असो, तो लव्ह जिहाद असो, लँड जिहाद असो, किंवा आपण पाहिलं की तिथं कलमा नाही पडता आले तर मर्डर जिहाद सुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांनी केला. म्हणून याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी आता आज कुठेतरी आपण खबरदारी घेतली पाहिजे. आणि म्हणून आजचा जो काय आपला राष्ट्र रोको होता, सकल हिंदू समाजाच्या सगळ्या मान्यवरांनी पडळकर साहेब या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या आपण निवेदन स्वीकारलेलं आहे, मागण्या आपल्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत. पण आज इथं हा विषय थांबणार नाही, जोपर्यंत तुम्ही ते अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत याच्या ठिकाणी हा संघर्ष, याचा पाठपुरावा आणि हा प्रश्न आम्ही सातत्यानं हा राज्य सरकारपासून तर आपल्या कर्जत नगरपालिकेपर्यंत हा या ठिकाणी ज्वलंत ठेवण्याचं काम आमच्या वतीने केलं जाईल. त्यामुळे आपण सर्वांनी, प्रशासनाच्या सर्व लोकांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि याच्या बाबतीमधला कुठतरी एक योग्य तो न्याय आमच्या सकल हिंदू समाजाच्या माता भगिनींपासून आमच्या युवकांपर्यंत आपण द्यावा, अशी एक या ठिकाणी आपल्याला आग्रही भूमिका, आग्रही मागणी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. आणि आज आमचे उपमजी माने असतील, चेतक सिंग परदेशी असतील, बोंगाने पती पत्नी दोघं या ठिकाणी बसलेले आहेत, स्वातीताई बोंगाने बसलेत, राहुलजी मस्के, महेंद्रजी गोडसे, असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या सर्व प्रश्न करता उपोषणाकरता बसलेले आहेत. तर या ठिकाणी आज ते उपोषण देखील आपण त्यांना विनंती करू, कुठेतरी थांबवलं पाहिजे. स्थगित उपोषणाची वेळ न आणता आपण सर्वांनी या प्रशासनाच्या विरोधामध्ये कायदा हातात घेण्याचं काम आपल्या सगळ्या लोकांना करावं लागणार आहे. आणि आपल्या कुठल्याही लोकांना या देशामध्ये तिरंग्याच्या ध्वजाखाली भगवा ध्वज आरक्षण झालं पाहिजे, ही जबाबदारी सामूहिकरित्या आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाची आहे. त्यामुळं आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी या ठिकाणी आपण पार पाडण्याचं काम आपण सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी करू. आपल्या जिल्ह्यामध्ये आज विशेष करून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज पडळकर साहेब या ठिकाणी येऊन गेलेत, त्यांचे देखील आपल्या सर्व जिल्हावासियांच्या वतीनं, विशेषतः आपल्या सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यांचे आपण आपल्या कामाकरता या ठिकाणी ते आलेत, येऊन गेले सकाळी. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्व शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता 11वी व 12वी बरोबरच नीट, जेईई आणि सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे. निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रशस्त इमारत, अनुभवी शिक्षक वर्ग, रेग्युलर टेस्ट सिरीज, हायस्पीड इंटरनेट सुविधा, हॉस्टेल सुविधा, रोज सायंकाळी डाऊट सेशन, गेस्ट लेक्चर, डिजिटल क्लासरूम, खेळाचे मैदान, 24 तास लाईट या सुविधांच्या माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे. तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमच्याकडील उपलब्ध सुविधा: इयत्ता 11वी व 12वी साठी रेग्युलर सह नीट, जेईई आणि सीईटीची तयारी, इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स. आमचा पत्ता: मारुती सुझुकी शोरूम समोर, नगर रोड, कर्जत. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 87 97 87 17 17, 97 30 33 80 04.